SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील। माझ्या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर मी टाकले आहेत, ते तुम्ही सबस्क्राइब केल्यानंतर पाहू शकता। व्हिडिओला सबस्क्राइब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील। या व्हिडिओमध्ये मी संकल्पचित्र नक्षीकाम म्हणजेच डिझाइनचा पेपर याविषयी माहिती देणार आहे। हा पेपर तुमचा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 म्हणजे 3 तासाचा आहे। प्रत्येक सब्जेक्टच्या व्हिडिओ मी वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या टाकलेल्या आहेत। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तुम्हाला स्टील लाईफ, मेमरी ड्रॉइंग, जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग या व्हिडिओ देखील नक्कीच पाहायला मिळतील। आत्ता आपण या पेपरविषयी पाहूया। इथे खाली पहा, तुम्हाला डिझाइन पेपरचा सिलेबस दिलेला आहे। हा सिलेबस तुमच्या पेपरचा आहे, डिझाइनचा इंटरमिजिएटचा। हा तुम्ही पाहू शकता। इथे टॉपिक दिले आहेत बघा खाली। आणि हा अतिशय लेटेस्ट असा 2023चा क्वेश्चन पेपर आहे, जो मी तुम्हाला पेपर कसा येतो, नेमका पेपरचा पॅटर्न काय असतो हे दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला ही व्हिडिओच्या माध्यमातून मी हे टाकत आहे। इथे पहा, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी हा इंग्लिशमधून पेपर दिला आहे आणि हाच सेम पेपर मराठी मीडियमच्या मुलांसाठी खाली मराठीतून संकल्पचित्र नक्षीकाम असा दिलेला आहे। हा पेपर तुम्हाला 4 लँग्वेजमध्ये येतो। 4 लँग्वेजमध्ये हा पेपर दाखवला जातो। हिंदी मीडियमच्या मुलांसाठी हिंदीतून पेपर, उर्दूच्या मुलांसाठी उर्दूतून पेपर आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून पेपर। आता इथे पहा, इथे काही सूचना दिल्या आहेत। चित्र काढताना काही साधनांचा वापर तुम्हाला करता येणार आहे। रंगकाम करताना तुम्ही अतिशय नीटनेटकेपणाने, काटेकोरपणाने केले पाहिजे। चित्रामध्ये तुमच्या नाविन्यपूर्णता, कल्पकता दिसली पाहिजे। 20 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढा, म्हणजे 20 सेंटीमीटर जी साईड 20 सेंटीमीटर आहे अशी सगळी बाजू सेम 20-20-20 असा समान आकाराचा तुम्ही ट्रँगल काढायचा आहे। आणि या ट्रँगलमध्ये तुम्ही मुलींच्या कानातील डूलसाठी संकल्पचित्र तयार करायचं आहे। मुलींच्या कानामध्ये जसं की हा ट्रँगलच एक डूल आहे आणि आतमध्ये तुम्ही संपूर्ण डिझाईन दाखवायची आहे। या डिझाईनमध्ये पहा, असमान आकाराची पाने फुले, वेगवेगळ्या आकाराची पाने फुले दाखवायची आहेत। पक्षी, फुलपाखरे, लयबद्ध रेषा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे आणि अतिशय आकर्षक पद्धतीने उठावदार असं चित्र तुम्हाला काढायचं आहे। अतिशय बेसिक माहिती देताना मी तुम्हाला सांगते की हॉल तिकीट तुम्ही बरोबर घेऊन जायचं आहे। जर एक्झामला हॉल तिकीट नेलं नाही तर परीक्षेला बसू देणार नाही, त्यामुळे हॉल तिकीट कंपल्सरी बरोबर घेऊन जा। स्कूलचं आय कार्ड असेल तर तेही घेऊन जा। परीक्षेला जाताना तुम्ही 2 बाउल बरोबर घेऊन जा, एक ब्रश धुण्यासाठी आणि एक कलर वर्कसाठी। पॅलेट मोठ्या साईजची घेऊन जा। त्यानंतर चित्रांना अतिशय बारीक असं चित्र जर असेल, तुम्हाला कलरिंग करायचं असेल तर बारीक पॉईंटचा ब्रश घेऊन जा आणि मोठ्या चित्रासाठी थोडासा मोठा ब्रश घेऊन जा। कलर्स, पॅलेट, ब्रश, पाण्याचा बाऊल हे सगळं तुमच्या राईट हँड साईडला ठेवा, म्हणजे उजव्या बाजूला ठेवा, जेणेकरून पाणी सांडणार नाही, चित्राला धक्का लागणार नाही। गुड क्वालिटीचे इरेझर आणि शार्पनर पण घेऊन जा। 30 सेंटीमीटर लॉंगची प्लॅस्टिक स्केल म्हणजे प्लॅस्टिकची पट्टी घेऊन जा किंवा स्टीलची पट्टी कोणतीही चालेल, पण 30 सेंटीमीटर नेहमी वापरतो त्यापेक्षा डबल अशी 30 सेंटीमीटरची स्केल घेऊन जा। इंक पेन, जेल पेन, ब्लॅक पेन, म्हणजे हे सगळे ब्लॅक कलरचे इंक पेन, स्केच पेन, जेल पेन हे ब्लॅक कलरचं तुम्ही बरोबर घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला आउटलाईन छान काढता येईल। ड्रॉइंग पेपर जो दिलेला आहे त्याच्या साईडला 1 सेंटीमीटर जागा सोडून तुम्ही चारही बाजूला पेन्सिलने रेषा काढून घ्यायच्या, म्हणजे एक रेक्टँगल तयार होईल, आयत तयार होईल आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही चित्र काढायचं। चित्र छोटं अजिबात काढायचं नाही, चित्र कागदाला शोभेल असं मोठं काढायचं। परीक्षेला जाताना, एक्झामला जाताना तुम्ही 2 कॉटनचे क्लोथ म्हणजे फडकी घेऊन जायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ब्रश पुसता येईल आणि तुम्हाला मदत होईल। चित्र काढताना अतिशय हलक्या हाताने पेन्सिलने तुम्ही चित्र काढायचं आहे। पेन्सिल रगडून चित्र काढायचं नाही, तसं केलं तर ते खोडलं जाणार नाही। म्हणजेच इरेझरचा वापर अतिशय कमीत कमी कशा पद्धतीने होईल याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। फारशी खाडाखोड त्या चित्रावर दिसली नाही पाहिजे। रंग देतानाही कुठेही बाहेर नाही जाणार याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये दाखवणार आहे।
आता काही मी पॅटर्न तुम्हाला दाखवते की हे तुम्हाला चित्र काढताना वापरता येईल ड्रॉइंग करताना. काही बेसिक गोष्टींची मी इथे माहिती देत आहे, त्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे. सोप्या सोप्या आकृत्या तुम्हाला काढता येण्यासारख्या आहेत. वरती जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये तुम्हाला कशाच्या आतमध्ये चित्र काढायचं आहे, सेमी सर्कलच्या आतमध्ये काढायचे, रेक्टँगलच्या आतमध्ये काढायचे, षटकोनाच्या आतमध्ये काढायचे, तो विषय वरती दिला जाईल आणि त्यानुसार तुम्ही ते काढायचं आहे. ह्या ज्या डायग्रॅम आहेत त्याचा वापर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या ड्रॉइंगमध्ये करता येईल. कलर एकदम फ्रेश कलर द्यायचे आहेत चित्रांना, जेणेकरून काळपट चित्र दिसणार नाही, चित्र उठावदार दिसलं पाहिजे. या छोट्या छोट्या आकृत्या आहेत, हलक्या हाताने तुम्ही त्या ड्रॉइंग पेपरवर काढायच्या आणि नंतर त्याला तुम्ही डार्क करू शकता. तुम्हाला जिथे हवे तिथं तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ पाहू शकता, किंवा जर स्पीड कमी असेल तर फास्ट स्पीडने सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मी तुम्हाला 3 वर्षाचे पेपर जे आहेत ते दाखवणार आहे थोडक्यात, की कसे क्वेश्चन पेपरला येऊ शकतात त्याच्यासाठी. त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीच्या सुद्धा अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत. 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे सगळे वर्षभराचे क्वेश्चन पेपर मी माझ्या व्हिडिओवर टाकले आहेत, चॅनलवर टाकले आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून माझे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही सगळे पाहू शकता. आणि जसे जसे मी व्हिडिओ टाकत राहणार आहे वर्षभर, तसे तसे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हे सगळे डिझाईन्सवरती दाखवले आहेत. आता इथे पहा, इथे काही टाईम मॅनेजमेंटचं थोडंसं दिलं आहे की तुम्हाला 3 तासांचा वेळ आहे, म्हणजे 180 मिनिट्स तुमच्याकडे आहेत. तुम्ही रफ स्केच जे आहे ते 15 मिनिट्समध्ये करायचं आहे. फायनल ड्रॉइंग जे आहे ते 40 मिनिट्समध्ये तुमचं झालं पाहिजे. 60 मिनिट्समध्ये ट्रेसिंग पण दोन्ही बाजू सेमसाठी तुम्हाला फायनल ड्रॉइंगसाठी 40 मिनिट्स आहेत. कलरिंगसाठी तुम्हाला 100 to 120 मिनिट्स, म्हणजे कलरिंगसाठी कंप्लीट तुम्ही 2 तास वापरू शकता. आता हे सगळं चित्र झाल्यानंतर 5 मिनिट हे चित्र ओलं असतं, त्यामुळे ते वाळण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ इथे द्यावा लागेल. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर 3 तासात तुमचं संपूर्ण चित्र व्यवस्थित पूर्ण होऊ शकतं. अर्धवट चित्रांना मार्क दिले जात नाही. या पेपरला इंटरमिजिएटला तुम्हाला मार्क तुम्हाला जी ग्रेड मिळते त्या ग्रेडनुसार तुम्हाला 10th आणि 9thसाठी कसे तुम्हाला हे दिले जातात, मार्क दिले जातात, याची सेपरेट व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. आता हे पहा, इथे पण 2016चा हा पेपर आहे. मराठी मीडियमच्या मुलांनासुद्धा वाचता येण्यासारखं असं सहज सोपं इथं सगळं दिलेलं आहे. क्वेश्चन पेपर 2016चा आहे. इथे क्वेश्चन पेपर 2017चा आहे, 17चा आहे. तुम्हाला एक पॅटर्न माहीत व्हावा म्हणून मी हे दाखवत आहे आत्ता. तुम्ही स्टॉप करून बघा. क्वेश्चन पेपर इथं 2018चा दिला आहे, इथे 2019चा दिला आहे, आणि इथं काही मी डिझाईन्स तुमच्यासाठी दाखवले आहेत पहा. मी वर्षभर ज्या युजफुल अशा व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जशा व्हिडिओ टाकेल तशा त्या लगेच तुमच्यापर्यंत येतील. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी यातून सुचतील, कल्पना येतील की कशा प्रकारे आपण काढू शकतो. कलर कॉम्बिनेशन कसं वापरलं आहे ते पहा. एक्झाम फार अवघड नाही, पण जर प्रयत्न केला तर A ग्रेड मिळू शकते. आणि तुम्हाला A ग्रेड मिळाल्यानंतर 10th स्टँडर्डला जर SSC बोर्ड असेल तर 7 मार्क मिळतात. याची डिटेल व्हिडिओ मी नंतर माझ्या चॅनलवर नक्कीच टाकेल. अशा प्रकारे डिझाईन आहेत पहा. या थोड्याशा आयडिया सगळ्या तुम्हाला एकत्रितपणे पाहता याव्यात कमी वेळामध्ये, म्हणून मी या टाकल्या आहेत.
तुम्ही त्या स्टॉप करून पाहू शकता. व्हिडिओसुद्धा तुम्ही फास्ट मोशनमध्ये, फास्ट स्पीडमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे ही व्हिडिओ इथेच संपलेली आहे. माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका दाखवते आणि व्हिडिओ स्टॉप करते. हे पहा, ही प्रश्नपत्रिका आहे. अतिशय साध्या पद्धतीने माहिती देऊन थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे इंटरमिजिएटच्या स्टुडंट्ससाठी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.